आज आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची 2 प्रकारे शंकरपाळी करणार आहोत। अशी ही मस्त खुसखुशीत लेयर्स असलेली आणि ही बिना लेयर्सची मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत शंकरपाळी। दोन्ही शंकरपाळी चवीला इतकी छान होतात की एक शंकरपाळा खाल्ल्यानं की खाते रह जाओगे असा प्रकार होतो। तर ही शंकरपाळी करण्यासाठी अर्धा चमचा मिरे, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओव्याची मी पावडर करून घेतली आहे। मेजरिंग कपनी मोजून 3 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये ही आपण केलेली पावडर घातली, चवीपुरता मीठ घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये कसुरी मेथी घाला। आमच्याकडे कसुरी मेथी आवडते म्हणून मी कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथीमुळे याला खूपच छान चव येते। अर्धी वाटी कसुरी मेथी थोडी गरम करून घेतली आहे। शंकरपाळे खुसखुशीत होण्यासाठी 4 टेबलस्पून तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, ते यावर घालून घेते। तेल गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्यानी आणि मग हाताने व्यवस्थित पिठाला हे तेल लावून घ्यायचं। नंतर थोडं थोडं पाणी घालून पोळ्यांसाठी भिजवतो तशी कणिक भिजवून घ्यायची। यावर झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवायचं। आता लेयर्सवाले शंकरपाळे करण्यासाठी मी इथे 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे साजूक तूप घालून 1 मिनिट छान फेटून घेतलं आहे। अर्धा तास बाजूला कणिक ठेवल्यामुळे थोडी घट्ट झाली आहे, पण आपल्याला अशीच घट्ट कणिक हवी आहे। यातला थोडा एक मोठा गोळा काढून घेतला आणि हा गोळा आपल्याला थोडा मोठा लाटून घ्यायचा आहे। याला हा जो गव्हाच्या पिठाचा साठा केलेला आहे तो लावून घेऊ आणि या पोळीच्या अशा घड्या घालून घेऊ, म्हणजे शंकरपाळ्यांना मस्त लेयर्स येतात। थोडासा साठा वरही लावून घेते। आता याला पुन्हा अशी 2दा घडी करून घेऊ। आता याची थोडी मोठी आणि किंचित जाडसर पोळी लाटून घेऊ। खूप जाडसर पोळी लाटायची नाहीये। पोळी लाटून झाली की शंकरपाळे कापून घ्यायचे। साधारण इतपत जाडसर मी शंकरपाळे ठेवले आहेत। उलटण्याने असं काढून घ्यायचं। शंकरपाळे तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। उलटण्याने शंकरपाळे तेलात घालायचे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून शंकरपाळे तांबूसच्या रंगावर तळून घ्यायचे। खूप जास्त लाल करायचं नाही, कारण बाहेर काढल्यावरची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि मग अजून लाल होतात। शंकरपाळ्यांना मस्त लेयर्स येतात आणि छान खुसखुशीत शंकरपाळे होतात। आता आपण बिना लेयरचे अगदी झटपट होणारे शंकरपाळे करूया। त्याची इथे मी थोडी मोठी आणि पातळ पोळी लाटून घेतली आहे। पोळी छान पातळ लाटायची, म्हणजे शंकरपाळे कुरकुरीत होतात। पोळी लाटताना चिकटत असेल तर थोडं पीठ लावून लाटली तरी चालू शकतं। याला थोडेसे टोचे मारून घेतले आहेत। चौकोनी आकारात न कापता याच्या मी अशा थोड्या बारीक बारीक पट्ट्या कापून घेते, म्हणजे बाहेर मेथी स्टिक्स मिळतात ना तशाच दिसतात। 4 वाटी पिठासाठी अर्धी वाटी कसुरी मेथी घातलेली आहे, त्यामुळे या मेथी स्टिक्स अजिबात कडू न होता चवीला खूप छान होतात। आता तेल व्यवस्थित गरम करून झालं की गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर हेही शंकरपाळे थोडासा तांबूसचा रंग येईपर्यंत तळून घेऊयात। तर इथे आपले हेही शंकरपाळे तळून झाले आहेत। दोन्ही प्रकारचे शंकरपाळे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।